आभाराची ज्यांचे नाते त्यांनी थोडे जरी खाली पाहावे, ज्यांचे जन्म मातीत गेले त्यांनाही थोडे उचलून घ्यावे. मी घरगुती हिंसेचा सामना करत होते, पण दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं होतं आणि कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी तरी जखमा जपवण्यासाठी थोडं जास्तच फाउंडेशन असायचं. कॅमेरा ऑन, लाईट्स ऑन. कॅमेऱ्याकडे बघत बेधडकपणे म्हणायचे, नमस्कार. माझ्या आईवडिलांवर प्रचंड टीका झाली आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक संघर्षाचं सुप्त बीज रोवलं गेलं. जरी मी केरळची आहे, मी महाराष्ट्राला खूप महाराष्ट्राचं सर्वात मोठं स्ट्रेंथ आहे लोक चळवळ. I am in Maharashtra and I don't speak a word of Marathi. I was interviewing Balasaheb Thackeray. मैंने उनकी तरफ देखा, मैंने कहा, Balasaheb, I don't speak Marathi. So he said, how long have you lived in Bombay? So I said, since 1965. Then you're Maharashtrian. मी जरी मॅक्स वुमन असले तरी या स्टेजवर बसलेल्या या सगळ्याच आपल्या मॅक्स वुमन आहेत. मॅक्स वुमन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅक्स वुमन लीडरशिप डायलॉग 2026. माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनी आणि आजच्या विशेष या परिसंवादासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मनस्पूर्वक स्वागत करते. माझं नाव स्वाती घोसाळकर. मॅक्स वुमन आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमामध्ये खरं तर मॅक्स वुमन लीडरशिप डायलॉग 2026 असं या कार्यक्रमाचं नाव आपण ठेवलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे नरेटिव्ह, धोरणे आणि सामाजिक बदलांवरील प्रभाव. खरं तर महिलांबद्दल आपण नेहमीच खूप बोलतो. एक पत्रकार म्हणून मीही बरंच लिखाण केलेलं आहे आणि आपण बघतो की व्यासपीठावर आज जे मान्यवर आहेत त्यांनीही कुठे ना कुठे स्वतःच्या आयुष्यामध्ये हे बघितलेलं आहे. ते झगडत त्या पुढे आलेल्या आहेत आणि अशा अनेक महिलांना आज त्या सांगती असतात की महिला कुठेही पाठी नाही आहेत. महिला खरं तर पुरुषांपेक्षा आता खूप पुढे गेलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिलांचा वावर बघत आलेलो आहोत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी अनामिका जोशी यांची एक कविता आहे. त्या कवितेच्या 4 ओळी मला इथे म्हणाव्याशा वाटतात. लकीरें बाहर जाती सी जाती है तो जाने दो, रंगों की चीटे चेहरे पर एक हंसी पुरानी लाने दो, बांध कर रखी जुल्फों को जरा बिखर भी जाने दो, सब सदरा सदरा सा क्यों हो, थोड़ा उलझ भी जाने दो, कभी सवार भी लेंगे जिंदगी, फिलहाल इसे तुम जाने दो, फिलहाल इसे तुम जाने दो. मला वाटतं ही कविताच सगळ्या महिलांसाठी आहे. आणि आपण नेहमीच खूप विचार करत असतो कसं करायचं, नोकरीमध्ये काय होईल, घरी गेल्यावर काय होईल. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेलाच आपल्याला परफेक्ट असलं पाहिजे असं नाहीये. सगळेच चुकतात. आपणही चुकलो तर काय हरकत आहे. आपण आजच्या कार्यक्रमाचा या परिसंवादासाठी सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानपन्न व्हावं. मंजिलों का इरादा रखते हैं वो रास्तों की परवा नहीं करते. मला असं वाटतं ह्या सगळ्या इथे ज्या बसलेल्या आपले मान्यवर आहेत ह्या सगळ्या अशाच आहेत. आपल्या जीवनामध्ये ते काम करत गेले, त्यांनी कधी बघितलं नाही की काय त्याचे परिणाम होणार आहेत. लढत गेल्या आणि आज त्या इथे आपल्या सगळ्यांसमोर आहेत. मला असं वाटतं त्यांचं इंट्रोडक्शन देण्यापूर्वी मॅक्स वुमनतर्फे एक छोटा सत्कार आपण त्यांचा करणार आहोत. तर मी मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शनी मॅडमना विनंती करते की त्यांनी एक छोटेखानी सत्कार यांचा करावा.
सगळ्यात पहिल्यांदा ज्योती पाठारे जोशी. आपण सगळ्यांनीच त्यांना बघितले असेल, माझी वृत्त निवेदिका आहेत आणि स्तंभलेखिका आहेत. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीतला त्यांचे अनुभव त्या नेहमीच आपल्या स्तंभलेखात लिहित असतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपले दुसरे मान्यवर आहेत राज्यलक्ष्मी नायर, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ युनिसेफ, आणि त्या आज या परिसंवादात आहेत. आणि ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता, आपण नेहमीच यांना टी व्हीवर बघत आलेलो आहे, पिक्चरमध्ये बघत आलेलो आहे, डॉली ठाकूर मॅडम. नेहमीच वेगळ्या विषयांवर त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि त्यामुळे नेहमीच त्या चर्चेत सुद्धा राहिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याबरोबर आहेत माननीय ज्योती विनायक मेटे मॅडम, माजी प्रशासकीय अधिकारी आहेत आणि आत्ता त्या शिवसंग्राम या पक्षाचा अध्यक्षसुद्धा आहेत. तिला काय करू शकतात त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला यासमोर दिसतं आहे ज्योती मॅडम. कारण की ज्या पद्धतीने त्या आज पक्ष त्यांच्यावर येऊन ठेपलेला आहे आणि ती जबाबदारी ते पाळत आहेत, खरंच वाखाणण्याजोगं काम आहे त्यांचं. ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे यांचा सत्कार प्रियदर्शनी करतील. आणि आता मी मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शी मॅडमना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक मांडावे. नमस्कार, मी प्रियदर्शनी. असं नेहमीच खरं तर सुरुवात करायची इतकी सवय झाली आहे की आपल्या स्वतःची ओळखही या मॅक्स वुमननेच माझी खरं तर झालेली आहे. त्यामुळे या मॅक्स वुमननी काय दिलं आहे हे मी सांगण्यापेक्षाही मला असं वाटतं की आज आपण इथे जे जमलेलो आहोत, तर मी जरी मॅक्स वुमन असले तरी या स्टेजवर बसलेल्या या सगळ्याच आपल्या मॅक्स वुमन आहेत. त्यांनी त्यांच्या दशकामध्ये आपला संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष आज आपण जाणून घेणार आहोत. याचं कारण असं आहे की या सगळ्या संघर्षामागे ह्या एकट्या नाही आहेत. या संघर्षामध्ये त्यांना कुणीतरी साथ दिलेली आहे, या संघर्षामध्ये त्यांना कुणीतरी हात दिलेला आहे आणि आता त्या इतक्या सशक्त झाल्यात की त्या इतरांनाही हात देऊ शकतात. पण असं जरी असलं तरी म्हणून सगळ्याच महिलांचं सक्षमीकरण झालं असं आपल्याला खरं तर म्हणता येत नाही. ज्यावेळेस आम्ही मॅक्स वुमनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस अनेकांनी खरं तर याच्यावर आक्षेप नोंदवला होता, कारण महिलांच्या संदर्भातील असलेला कुठलाही विषय हा महत्त्वाचा ठरू शकत नाही, तो ठरतो सबऑर्डिनेट. म्हणजे एक मुख्य पेपर असेल तर त्याची पुरवणीच फक्त महिलांची होऊ शकते, पण महिला या प्रामुख्याने केंद्रबिंदू होऊ शकतात याच्यावर मात्र फार जणांचा विश्वास नव्हता. मला असं वाटतं की मी माझ्या प्रत्येक भाषणांमध्ये मॅक्स वुमनची भूमिका मांडताना हे प्रत्येक वेळेला जाणून बुजून सांगितलेलं होतं की महिला काय करू शकतात. आणि आज आपण सगळेच, खास करून महाराष्ट्रातले नागरिक जे आहोत, त्यांना सगळ्यांना हे कळालेलं आहे की आता कुठलेही प्रवाह बदलायचे असतील तर हे प्रवाह बदलण्याची ताकद जी आहे ती महिलांमध्ये अधिक आहे असं आता आपण नक्कीच सांगू शकतो. आणि गेले 10 वर्ष आम्ही याचबद्दल बोलतो आहोत की महिलांना सशक्त करण्याची गरज आहे, महिलांना हात देण्याची गरज आहे. याच्यामुळे नाही की त्या कमकुवत आहेत म्हणून, याच्यामुळे कारण आपल्याला ही बदलाची प्रक्रिया जर वेगवान व्हायची असेल तर त्यासाठी महिलांना हात देणं, आणि जर आपला समाज हा स्वस्थ करायचा असेल तर आपल्या समाजातला प्रत्येक घटक हा स्वस्थ झाला पाहिजे आणि त्याचं काम हे महिला अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतात. मॅक्स वुमन काय करतं तर मॅक्स वुमन ह्याच महिलांना तुमच्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतं. महिला म्हटलं की ब्युटी, फॅशन, पेरेंटिंग याच्या पलीकडे काही गोष्टी महिलांना हव्या आहेत का, तर तुम्ही महिलांना विचारलं तर नक्कीच हव्या आहेत. पण इतर माध्यमांमध्ये मात्र महिलांना काय हवंय याचं चित्रण हे वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. आता महिला ह्या नेतृत्वामध्ये येत आहेत, अनेक ठिकाणी त्या लीड रोल करतायत. अशा वेळेला हा लीड रोल करताना महिलांना अनेक कौशल्य आहेत आणि त्याबरोबरीनं अनेक बाबींची गरज आहे, हे मात्र अजूनही आपल्या समाजाला किंवा आपल्याला खरं तर पटलेलं नाहीये.
मला असं वाटतं आज आपला हा जो टॉक असेल यामधनं आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडाही होईल. याचं कारण असं आहे की इथे आलेल्या या सगळ्याच मॅक्स वुमन ह्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी बदल घडवलेला आहे आणि तो इतका सहज बदल घडवलेला आहे की तो कुणाच्याही लक्षातही आलेला नाही आणि अर्थात त्याची नोंद घ्यावी असं इतर कुणाला फारसं वाटतही नाही. पण केवळ एक पुरस्कार दिला, एक सन्मान दिला किंवा एक सन्मान केला म्हणून या बदलाचं आपण कौतुक करतो असं तर आहेच, पण याच्या पलीकडे जाऊन या बदलाची नोंद घेणं हे आपल्याला नितांत आवश्यक आहे, कारण या बदलाची प्रक्रियेला आपल्याला वेळ द्यायचा आहे. ह्या बदलाच्या प्रक्रियेला वेग पण घेणं हे तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे आता महिलांची परिस्थिती बदलेल अशी आशा आपण नुसती व्यक्त न करता त्याला वेग कसा देता येईल आणि खास करून जेव्हा महिला नेतृत्व करण्याची आकांक्षा अभिलाषा ठेवतात तेव्हा त्याची काय गरज असू शकते, त्यांची गरज काय असू शकते यावर पुढच्या काही वर्षामध्ये कदाचित आपण प्रकाश टाकू शकू आणि तेही मॅक्स वुमनच्या माध्यमातनं अशी आशा मी व्यक्त करते. आणि आज आपण सगळे इथे आलेलो आहोत ते या मॅक्स वुमन यांना ऐकायला, तर त्यांच्या संघर्ष कथातून तुम्हाला नक्की काय जाणवलंय हे मात्र आम्हाला सांगायला तुम्ही बिलकुल विसरू नका. कारण जो विचार आम्ही करतोय कदाचित तो विचार तुम्ही करत नसाल, पण त्या विचाराशी तुम्ही असहमत जरी असाल तरी तो विचार काय हे मात्र आम्ही नक्की ऐकणार आहोत. तर आता आपण इथे उपस्थित असलेल्या अगदी डॉली असतील, डॉली ठाकूर असतील किंवा ज्योती मॅडम असतील आणि त्याबरोबरीनं राही मॅडम असतील, या सगळ्यांना आपण ऐकणार आहोत. मी आता तुमचं फार वेळ घेणार नाहीये, कारण मॅक्स वुमनचं काम हे केवळ 1, 2, 3, 4, 5 मिनिटात संपणारं नाहीये, कारण गेली 10 वर्ष आम्ही सातत्यानं काही ठराविक विषय हातात घेऊनच त्यावर काम करतोय. दिसतं तितकं सोपं नाहीये, पण हे फार अवघड पण नाहीये. थँक्यू. थँक्यू प्रियदर्शनी. आणि जसं प्रियदर्शनी म्हणाल्या त्याप्रमाणे प्रत्येक महिलांना एक संधी तरी नक्कीच हवी असते, कारण संधी मिळाली तर महिला कुठे जाऊ शकतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आता मीही जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला सगळ्याच मान्यवरांना इथे ऐकायचं आहे. त्यामुळे मी आधी ज्योती पाठारे जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले अनुभव सांगावेत. ज्योती पाठारे जोशी, माजी वृत्तनिवेदिका, स्तंभ लेखिका, सत्ता, धोरणं, प्रतिनिधित्व आणि माध्यम. ज्योती पाठारे जोशी यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनेक वर्ष वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं. त्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करतात. कॅन्सरमधून वाचल्यानंतर त्या कॅन्सरबाबत जागरूकता पसरवण्यासाठीही कार्यरत आहेत. या विषयावर आज त्या आपली मतं मांडणार आहेत. नमस्कार. आज या व्यासपीठावर उभं राहून मी माध्यमांच्या बदलत्या प्रवासावर बोलणार आहे. पण हे केवळ माध्यमांचं कथन नाही आहे, हा माझ्या आयुष्याचा, माझ्या पिढीचा आणि आपल्या समाजाच्या बदलत्या विचारांचा प्रवास आहे. त्यापूर्वी एक सांगावं असं वाटतं की मी वाचून बोलणार आहे, कारण आज सतत लो शुगर होणारा माझा 42 वर्षाचा डायबिटीस आणि 6 वर्षाचा कॅन्सर यांना मी सांभाळत माझं लिखाण, माझी पत्रकारिता चालू ठेवलेली होती. अजूनही मी लिहित आहे, सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते आहे. तर आता मी तुम्हाला पुढचं बोलून सांगते की कधी काळी माध्यम म्हणजे काय होतं. एक साधा पडदा, स्वच्छ, शांत, संयमी. दूरदर्शनच्या त्या काळात टी व्हीच्या पडद्यावर कधी काही धावत नसे, काही खाली चमकदार काही दिसत नसे, जाहिरातींची गर्दीही नसे. फक्त एक निवेदक, एक कॅमेरा आणि प्रेक्षकांशी एक प्रामाणिक संवाद. त्या काळात सादरीकरण म्हणजे शब्दांचा आदर होता, आवाजातली संयमित ऊब होती आणि प्रेक्षकांशी असलेलं एक अदृश्य नातं. आज जेव्हा आपण न्यूज चॅनल्स, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब बघत असतो तेव्हा पडद्यावर किती गोष्टी एकाच वेळी घडत असतात. न थांबणाऱ्या सूचना, जाहिराती, रील्स हे सगळं सतत चालूच असतं. माध्यमं बदलली, पडदा बदलला, वेग बदलला, पण या सगळ्या बदलांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न तसाच राहिला की खरंच दृष्टिकोन बदलला का? की फक्त वुमेन्स डे, मदर्स डे, टीचर्स डे एवढंच फक्त सादर केलं जात होतं?
जेव्हा मी माध्यमात आले तेव्हा स्त्रीचं चित्रण खूप मर्यादित होतं. स्त्री म्हणजे संयमी, घर सांभाळणारी, शांत, नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारी. माध्यमातही स्त्रिया एका चौकटीत बसवलं जायचं, पण त्या चौकटीच्या बाहेरही अनेक स्त्रिया जगत होत्या. मी स्वतः त्यामधलीच एक आहे. लोकांच्या पडद्यावर जे दिसत होतं ते एक शांत, आत्मविश्वासपूर्ण, हसतमुख निवेदिका असायची. पण त्या पडद्यामागे एक वेगळीच स्त्री असायची. त्या काळात समाज खूप न्याय करणारा होता, जजमेंटल होता आणि फारसा इम्पॅथेटिक असाही नव्हता. स्त्री जर आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल बोलली तर तिच्याकडे समजून घेण्यापेक्षा तिच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं. मी घरगुती हिंसेचा सामना करत होते. ताणतणाव झाला इतका होता की त्यातून डायबिटीज झाला. पण दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं होतं आणि कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहायचे. कधी कधी जखमा लपवण्यासाठी थोडं जास्तच फाउंडेशन असायचं. कॅमेरा ऑन, लाईट्स ऑन, टेलिप्रॉम्प्टर ऑन आणि मी चेहऱ्यावर हास्य ठेवून कॅमेऱ्याकडे बघत बेधडकपणे म्हणायचे, नमस्कार. प्रेक्षकांना दिसायची ती म्हणजे एक निवेदिका, पण त्या हास्यामागे एक स्त्री स्वतःला सावरत उभी असायची. आज जेव्हा मी सोशल मीडिया पाहते तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की त्या काळी जखमा लपवण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जायचा. आज अनेक स्त्रिया आपल्या भावना लपवण्यासाठी फिल्टर्स वापरतात. नंतर मला लेखनाची संधी मिळत गेली. लोकसत्ता, सामना, लोकमत, मटा अशा वृत्तपत्रांमध्ये समाजाविषयी, चालू घडामोडी, सेलिब्रिटी महिलांच्या जीवनशैलीवर स्तंभलेखन करताना मला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांना भेटण्याची संधी मिळाली. बाहेरून त्यांचं जीवन खूप झगमगीत दिसत होतं, पण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्या चमकत्या मागचे संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वास दिसू लागली. मला जाणवलं माध्यम अनेकदा स्त्रियांचं केवळ बाह्य जग दाखवतात, पण त्या बाह्य झगमगाट याच्या मागे एक प्रचंड जिद्द आणि संघर्षाची कहाणी असते. त्या भेटीमुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. स्त्रिया बदलत होत्या, त्यांची स्वप्न बदलत होती, त्यांची ओळखही बदलत होती आणि हळूहळू माध्यमांनाही त्या बदलाची दखल घ्यावी लागली. अजून एक सांगायचं तर या सगळ्या संघर्षात मला पुढे चालवत होतं ते कारण म्हणजे माझी मुलगी अमृता. मी ठरवलं होतं की माझ्या या संघर्षाची सावली तिच्यावर पडू देणार नाही. मी तिला स्वप्न दिली आणि माझी मुलगी अमृता 27 भाषा जाणणारी एक बहुभाषिक शिक्षिका आहे. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ ती देशभर आणि जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आहे. एक यशस्वी करिअर कोच आहे आणि एक उद्योजिका आहे. जेव्हा मला जाणवतं की कधीकधी एका स्त्रीचे संघर्ष पुढच्या पिढीच्या सामर्थ्यात रूपांतरित होतात का, तर हो, खरं आहे. आज माध्यम अत्यंत शक्तिशाली झाली आहेत. ती केवळ माहिती देत नाहीत, ती मतं घडवतात, ती समाजाचा दृष्टिकोन घडवतात. म्हणूनच माध्यमांची एक मोठी जबाबदारी स्वीकारायला हवी. स्त्री पुरुष या चौकटीतून बाहेर येऊन मानवतेकडे पाहण्याची. कारण खरा बदल तेव्हाच होईल जेव्हा आपण एखाद्याकडे पाहताना ही स्त्री आहे, हा पुरुष आहे असं म्हणणं थांबवू आणि फक्त एकच म्हणू की ही एक व्यक्ती आहे. माध्यमांचा प्रवास दूरदर्शनच्या त्या शांत पडद्यावरून आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आला होता आहे. पडदा बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, पण संवेदनशीलता अधिक सकारात्मकपणे वाढणं गरजेचं आहे. माणुसकी जपणं गरजेचं आहे. कारण शेवटी माध्यम म्हणजे फक्त स्क्रीन नाही, तर ती समाजाचं मन घडवणारी एक शक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही फक्त स्क्रीन टाईम विकत घेत नाही, तुम्ही विचार बदलण्याची एक शक्ती विकत घेत आहात. आणि म्हणूनच त्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मी भाषण इथेच संपवते. आता पुढील कार्यक्रम समाज घडवण्याचा. कारण ही आपली माती आहे, आपली माणसं आहेत आणि त्यांना घडवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांवर आहे. त्याचबरोबर हे बातमीपत्र मी इथेच संपवते. धन्यवाद.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा, कारण की मीही ऐकत होते आणि मीही थोडंसं आमच्या पत्रकारितेच्या ह्याच्यात गेले जेव्हा मॅडम सांगतात की महिला आणि पुरुष असं बघू नये आणि एक मानव म्हणून त्याकडे बघावं. पण हे सांगताना मला हेही सांगावंसं वाटतं की महिला आणि पुरुष हे कंपॅरिझन कधी होऊच शकत नाही. कारण ज्या वेळेला एखादी महिला करिअर करायला बाहेर पडते त्यावेळेला तिच्यासमोर येणारी आव्हानं ही फार वेगळी असतात. कारण की फक्त करिअर म्हणून तिथे बघत नसते, तर घरची परिस्थिती, स्वतःची परिस्थिती आणि अनेक कारणं असतात ती आपल्याला समोर येत असतात. आणि हेच प्रश्न जे आहेत हे मॅक्स वुमन नेहमीच आपल्यासमोर मांडत असतं की फक्त संधी नाही तर काय हवं आहे महिलांना त्यावेळेला, हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तोच हा आजच्या परिसंवादाचा सुद्धा विषय आहे. मी आता पुढच्या मान्यवरांना इथे आमंत्रित करते. राजलक्ष्मी नायर. राजलक्ष्मी नायर, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ, युनिसेफ. महिला नेतृत्व, पोषण चळवळीचं महत्त्व आणि जागरूकता. राजलक्ष्मी नायर या युनिसेफ येथे कार्यरत असून गेली 30 वर्ष त्या महाराष्ट्र व देशपातळीवर पोषण चळवळीमध्ये काम करतायत. महिला नेतृत्वाच्या विकासाची सुरुवात त्यांच्या पोषणापासून होते. सुपोषणाचा विचार समाजात रुजावा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. थँक्यू. सर्वप्रथम मॅडम तुम्ही जे बोलले ते व्हेरी टचिंग आणि ॲक्च्युली सगळ्या महिलांना एक संघर्ष असतं काहीतरी अचीव करायला. मी ते उभी आहे युनिसेफ, पण माझे जे काय मी शिकलेली आहे आणि जे काय संघर्ष मी पाहिलेले ते तळागाळात काम करणारे आमचे अंगणवाडी कार्यकर्ता आणि आमचे ICDSचे लोक, हे महिला जे अंगणवाडी कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात ते खूप कठीण परिस्थितीत काम करतात. आणि त्यांच्यामध्ये एक चळवळ आहे की मी ते बच्चू किंवा ते कुपोषित बाळाला कसं वाचवायचं. आपल्याकडे खूप काय शिकण्यासारखं आहे आणि मी जे काय शिकले मी त्यांच्याकडून शिकलेले. कारण आमचं शिक्षण जे होतं ते वेगळं वेस्टर्न स्टाईल शिक्षण आहे, पण परिस्थिती वेगळं आहे. जरी मी केरळची आहे, मी महाराष्ट्राला खूप मानते कारण माझे शिक्षण वगैरे इकडे झालेले आहेत. महाराष्ट्राचं सर्वात मोठं स्ट्रेंथ आहे लोकचळवळ आणि इथे जे लोकचळवळ केलेले आहे खूप विमेन लीडर्सनी आणि त्याच्यामुळे आजही ते चळवळ सुरू आहे. पण ज्या पद्धतीत करायला पाहिजे ते आपल्याला होत नाही आहे. आणि जसं प्रियदर्शिनींनी सांगितलं, फ्युचर काय आहे, फ्युचर कोणाच्या हातात आहे, फ्युचर आपल्या ॲडॉलसन्समध्ये आहे. आणि ॲडॉलसन्स किंवा किशोरी वय जे आहे आपण त्यांना म्हणतो संधीची दुसरी खिडकी. हे जे एज आहे 10 ते 18, त्या एजमध्ये शारीरिक आणि मानसिक विकासाचा खूप मोठा संधी आहे. सायंटिफिकली आपण असं म्हणतात की मुली बायोलॉजिकली मुलांपेक्षा स्ट्रॉंगर आहे. जन्माला मुली बायोलॉजिकली स्ट्रॉंगर आहे, पण हीच बायोलॉजिकली स्ट्रॉंगर मुलगी पुढे जाऊन तिचं सर्वायवल का इश्यू होतोय, का ती सर्वाईव्ह करू शकत नाही. कारण ते कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह आहे, आपले जेंडर लेन्स आहे, इनसेन्सिटिव्ह आहे. आपण मुलीकडे बघण्याची दृष्टिकोन बदलत आहे. असं नाही की 15 वर्ष अगोदर होते ते नाही आहे, पण डेफिनेटली अजून खूप काम करायची गरज आहे. तर ॲडॉलसंट ग्रुप जे आहे त्यांना आम्ही असं म्हणतो ओव्हरलुक्ड अँड अंडरनरिश्ड. आणि असे आपल्याकडे ऑलमोस्ट 20% हे पॉप्युलेशन आहे. आपण या पॉप्युलेशनसाठी काय वेगळं काय करत आहे ते कुठला तरी कार्यक्रमच्या मध्ये असतात, पण त्यांना फोकस आणल्याशिवाय आपण जनरेशन शिफ्ट करू शकत नाही. आपण सगळं का घडून आलेले, कारण आपल्या पेरेंट्सनी आपल्यावर इन्व्हेस्ट केले. आपल्या पेरेंट्सला ॲस्पिरेशन आहे, लाईक मला असं आहे की माझी मुलगी लंडनला किंवा US ला, तशी गरीब आईला पण आहे. तिला पण असं वाटतं की तिची मुलगी किंवा तिचा मुलगा चांगलं शिकायला पाहिजे, तिला ती ॲस्पिरेशन आहे. पण ती ॲस्पिरेशन ती करू शकत नाही, कारण तिची जे ड्रजरी म्हणतात किंवा तिची राहण्याची परिस्थिती म्हणतात किंवा त्याच्यावर जे व्हायलन्स होतं त्याच्यामुळे ती करू शकत नाही. मला सांगायचं आहे की मी महाराष्ट्र फिरत असते तर खूप काय माझी इंटरॅक्शन अंगणवाडी कार्यकर्ता आशा यांच्याबरोबर जास्त होतात. कारण मला वाटतं त्यांच्याकडून जे तुम्हाला फील्ड रियालिटी मिळणार आहे ते कुठलंही पुस्तक तुम्हाला शिकवणार नाही. तर त्याच्यामध्ये खूप असे आमचे अंगणवाडी कार्यकर्ता आहे संघर्ष करून 30% तर ते डेस्टिट्यूट आहे,
ओके, सिंगल मदर्स आहे, पण त्यांनी त्यांच्या मुलांना शिकून कोण IITला गेलेले आहे, कोण जर्मनीला शिकायला गेले. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये ते संघर्ष होतं, त्यांनी ते केलंय. तर मी खूपदा विचार करते की मी त्यांच्यासारखे करू शकणार का? अजिबात नाही. कारण त्यांच्यामध्ये जे ग्रिट आहे ते माझ्यामध्ये नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे की हे एक चळवळ आहे आणि हे एक प्रोसेस आहे. तर आपल्याला जर असे लोकांना जर आपण व्हॉइस दिलं किंवा त्यांना बोलायचे हे केले तर ते लोकांना पण तसं पटवू शकतात. एक मला सांगायचं आहे, आंबेडकर सरांना माहीत आहे, कोविडच्या वेळी तुम्हाला माहीत आहे की परिस्थिती खूप वाईट होते. कोविडच्या वेळी त्या काळी असं होतं की लोक घरी आले तर जेवणाचं काय करायचं ते सगळं. तर एक गोष्ट मी सांगणार आहे, नंदुरबारचे तुम्ही पाहिलेले असतील, एकदम तळागाळात राहणारे ती अंगणवाडी कार्यकर्ता आहे आणि ती जे पाड्यामध्ये काम करायची ते पण नर्मदा कडून दूर होते. ही बाई काय केलं, तिच्याकडे जे असायचे ती सगळं बांधून एका बोटमध्ये ती त्या पाड्याला जायचे, कारण तिकडे कोणी उपाशी राहायचं नाही म्हणून. आता हे स्टोरी आपल्याला केव्हा कळालं, कोणीतरी जाऊन शूट केल्यानंतर. मग आम्ही तिला विचारलं तू कसे काय केले. ती म्हणाली मी गावात थोडंफार गोळा करायचं, मी घ्यायचे आणि मी सकाळी निघायचे आणि तिथे जाऊन त्या गावामध्ये पाड्यामध्ये जितके महिला होते, गरोदर महिला, मी त्यांना द्यायचे, नाही तर ते उपाशी होईल. का? मग जर ते उपाशी राहिलं तर त्यांच्या मुलं कमी वजनाचं होईल, ते कुपोषित होईल आणि कुपोषण होऊन ते मरून शकतात. म्हणजे हे गरीब बाई आहे, आदिवासी, तिला असे कसे विचार आलं. म्हणजे संघर्ष सगळेच करतात पण कोणाला ते त्यांना जिथे पोचायला पाहिजे ते पोचत नाही. तर माझी जितकं मी लर्निंग्स केलेले गेले 30 वर्ष, माझे टीचर्स राहिलेले अंगणवाडी कार्यकर्ता, ICDSचे आणि हेल्थचे, कारण त्या परिस्थितीत जे काम करून ते मुलांना वाचवलेले आहे ते कुठल्याही सायंटिफिक फील्डमध्ये तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि हे आमचं सर्वात मोठं अचीवमेंट आहे. म्हणजे प्रोसेसेस and people's movement is very critical for any change. And if you want to make a change, investment is in adolescence, which is called the second window of opportunity. If you do not invest in them, you are not going to get the returns that we are expecting. We say we get triple dividends because they are today, they are tomorrow, and they're there for the next thing. So why should we not focus on adolescence? We are seeing critical cases of mental health issues, but we don't know what to do. How do you address them? And worst is we people can afford, but when you go into the interior places, they can't do anything. They don't know what to do. So I think we need to really talk about, when you talk of women, it's empowerment and it is empathy and not sympathy. Sympathy म्हणजे दया, empathy is empowerment. हे फोकस करायचं. अँड आय थिंक महाराष्ट्र हॅज लॉट ऑफ पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स, खूप पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स आहे. हाऊ कॅन वी बिल्ड ऑन दोज पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स? हाऊ डू यू क्रिएट अ मूवमेंट फॉर the second generation, that is the adolescence, and that is what is going to bring the change for Maharashtra. And this has been my great learning, and I stand here not as Raji Nair from UNICEF, I stand here as the person who has learned a lot from the field. So science teaches you something, field teaches you something. It is the interaction of both that really leads. So this has been my journey of learning in Maharashtra, and I'm very proud to be here because it's an opportunity for me to also share what the state is doing, what women are doing. ICDS or health, 80% are women. Okay, all the Anganwadi Thais are women, 110,000. All the supervisors, 68,000 women are Ashas. Look at the women power. It's more than 2.5 lakh women struggling and fighting in the interior parts of the state. Difficult situation, but they are making change. Change is happening, but the way it has to, it needs more push, more focus, and you will see the change. And that is what I want to really leave back. And thank you so much for giving me this opportunity. Thank you. जसं राजलक्ष्मी मॅडम म्हणाल्या की एवढ्या
आशाताई ज्या असतात त्या काम करत असतात, आंगणेवाडीच्या इकडे काम करत असतात आणि त्या बदल घडवतात. त्यांना फक्त गरज असते थोडा मदतीच्या हाताची, आणि तो मदतीचा हात इतकी वर्ष राजलक्ष्मी नायर मॅडम करतच आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर महिलांना कुठल्याही वयामध्ये महिलांना पोषण किती गरजेचं असतं याचंही नेहमीच ते लिखाण करत आलेले आहेत. पण धन्यवाद राजलक्ष्मी नायर मॅडम, तुम्ही तुमचे अनुभव इथे शेअर केल्याबद्दल. त्यानंतरच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या आहेत ज्योती विनायक मेटे मॅडम. ज्योती मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम. महाराष्ट्राच्या सहकार विभागात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्या जबाबदारी निभावतात. शिवसंग्रामच्या माध्यमातून त्या आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्यात. नमस्कार. आज एका नितांत सुंदर कार्यक्रमाला अनपेक्षितपणे उपस्थित राहण्याचा योग आलाय. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित खरं तर सगळ्याच जणी माझ्या भगिनी समान आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यामुळे मी त्यांचा ताई असाच उल्लेख करणं पसंत करेन. व्यासपीठावर उपस्थित डॉली ठाकूरताई, त्याचबरोबर राजलक्ष्मी नायरताई, त्यानंतर ज्योतिताई, मला वाटतं आमच्या दोघींची नावं सारखीच आहेत, राहीजी, ज्यांनी मला खूप जवळून पाहिले, अनुभवले, आणि माझी दुसरी इनिंगसुद्धा त्या मला वाटतं त्या पाहत आहेत. नेहमीच मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करणारी आमची प्रियदर्शिनी, उपस्थित सर्वच मान्यवर. आजचा विषय इतका सुंदर आहे, म्हणजे मला त्यातला सुरुवातीचा भाग खूप आवडला, महिला नेतृत्व नॅरेटिव्ह. आणि मी माझ्या नकळत त्या 90च्या दशकात गेले. म्हणजे मी 1988ला माझं मेडिकलचं शिक्षण संपवलं आणि इंटर्नशिप करत असताना पेशंट नसला की मग काय करायचं तेवढ्या वेळामध्ये, जेव्हा कॅज्युअलिटी ड्युटी असते, उरलेल्या वेळामध्ये तसं ते रिकामा बसून कधी सवयच नव्हती. मग काय करायचं? मग एक फिरती लायब्ररी होती, तिथे फिरती लायब्ररी मी लावली आणि त्या लायब्ररीमध्ये मग सगळीच पुस्तकं यायला लागली. म्हणजे त्याच्यामध्ये एकदा माझ्या हातामध्ये भारतीय राज्यघटना आली. मी असा विचार केला की वाचू का नको, वाचू का नको. ते होतं मराठीत. गेली अनेक वर्ष, म्हणजे शालेय शिक्षण संपल्यानंतर मराठीशी संबंध राहिला नव्हता, त्यामुळे वाचू का नको असं करत करत मी ती भारतीय राज्यघटना वाचायला घेतलं. ते पुस्तक ते वाचत वाचत मी खूप रमले त्यात. म्हणजे अभ्यास शाळेमध्ये असताना थोडाफार केला होता, ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहेत, इतकंच. परंतु ते त्याचं सगळं जे तो गाभा आहे, त्याचा जो मूळ आहे, ते इतकं विस्ताराने मी ते वाचलं की नंतर मग जेव्हा लायब्ररीमध्ये पुस्तकं एक्सचेंज करायची वेळ यायची ना, मग मी बाकी कथा, कादंबऱ्या, ललित लेख हे काहीच घ्यायचे नाही. मी अशी कुठली पुस्तकं मिळतात का ते पाहायला लागले. एकदा माझ्या भावाचा मला फोन आला आणि त्याने विचारलं, काय करतेस? मी म्हटलं पेशंट्स नाही आहेत, मी काहीतरी असंच कुठेतरी एक पुस्तक सांगितलं, मी ते वाचते आहे. तर तो म्हणाला, एवढं तू वाचतेस, मग MPSCचा फॉर्म का नाही भरत तू? जे ते ठरवून केलेलं नव्हतं बरं का. मग MPSCचा प्रिलिमचा फॉर्म भरला. ते आईवडिलांना आणि भावाव्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हतं. पण प्रिलिम फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर झाले. मग आता मेन्सच्या वेळेस मग सिरियसली अभ्यास करायचा होता, कारण मग आता ही संधी हातची दौडायची नव्हती. मग त्यावेळेला बघा, मी सांगते तुम्हाला, म्हणजे मी 90च्या दशकात गेले का म्हणते की त्यावेळेला माझ्या आईवडिलांवर प्रचंड टीका झाली की मुलीचं लग्न करायचं सोडून हे काय करत बसलाय तुम्ही, मुलीला काय करू देताय. काही जण माझ्या वडिलांना विचारायचे की मुलीच्या जीवावर जगायचंय का तुम्हाला, तुम्ही तिला MPSC करायला लावताय. आणि तिसरा एक टीकेचा सुरू असायचा की एवढं सोपं असतं का MPSC, आणि मुली तर करतच नाहीत, ते शक्यच नाही, तू 3 वर्ष जरी घातलेस तरी तू MPSC मध्ये क्लिअर होऊ शकत नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक संघर्षाचं सुप्त बीज रोवलं गेलं की तुम्ही म्हणताय ना 3 वर्ष, मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करून दाखवेन.
माझा तो एक परवलीचा शब्द होता, झिप झॅप झूम. कुणी विचारायचं की कसा चाललाय अभ्यास, मी म्हणायची झिप झॅप झूम. काय अर्थ लावायचा तो लावा. मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मेन्स क्लिअर केली, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले. त्यावेळेस इंटरव्ह्यूला मला कमी मार्क्स मिळाले, तहसीलदारासाठी माझं सिलेक्शन झालं. जिद्द एवढी होती की मी ठरवलं की आमच्या वेळेस तहसीलदार क्लास 2 होते, की व्हायचं तर क्लास 1 ऑफिसरच व्हायचं आहे आपल्याला. आणि तो इंटरव्ह्यू होईपर्यंत नेक्स्ट प्री आली होती MPSCची, त्यामुळे ऑब्व्हियसली ती पण प्री देण्यात आलेली होती. तीही क्लिअर झाले, ती मेन्स क्लिअर झाले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मग मला क्लास 1ची पोस्ट मिळाली. परंतु तो इंटरव्ह्यू होईपर्यंत अजून तिसरी प्री आलेली होती. मग आपलं सिलेक्शन होतंय किंवा नाही म्हणून ती तिसरी पण प्री देऊन झालेली होती. आणि तिसरी प्री दिल्यानंतर मग आमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी टीका करायचे माझ्यावरती की तुला काय हौस आहे, प्रत्येक वेळेला तू काय इलिजिबल विद्यार्थ्याचा का चान्स घालवतेस, प्रत्येक वेळेला परीक्षा देतेस आणि पोस्ट सोडून देतेस. मी म्हटलं तसं नाही, मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. आता एक वेगळी पोस्ट मिळाली, पुढच्या वेळेस मी वेगळी पोस्ट मिळवू शकते. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेसही मला पॅनलमध्ये तोच प्रश्न विचारला गेला की एक क्लास 1ची पोस्ट हातात असताना, तू त्या पदावर काम करत असताना तू परत का अपियर होते आहेस. आणि त्या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्या नावाच्या मागे डॉक्टर बघून माझा पूर्ण इंटरव्ह्यू त्या दिशेने गेलेला. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी माझं नाव मागचं ते डॉक्टर सगळं हटवून टाकलं, नुसतं नाव लिहिलं की जेणेकरून आपल्या त्या मेडिकल फील्डवरती जाणार नाही इंटरव्ह्यू. अशी सलग 3 वर्ष 3 वेगवेगळ्या पोस्ट मिळवल्या. सांगण्याचा उद्देश हा की स्त्रीचा हा उपजत गुणधर्म आहे, तिला डिवचलं की ती पेटून उठते आणि तिच्यामधलं स्फुल्लिंग चेतवलं की तिचं सर्वस्व ओतते. माझा एक नोकरशहा म्हणून सुरू झालेला प्रवास जवळपास 30 वर्ष चालला. आणि जर मेटे साहेबांचं निधन झालं नसतं तर कदाचित आणखीही तो पुढे चालू राहिला असता. साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर माझ्या सगळ्या भावभावना बाजूला ठेवून, माझ्या सगळ्या महत्वाकांक्षांना मुरड घालून मी शिवसंग्रामचं नेतृत्व करायचं ठरवलं. खरं तर ती वेळच अशी होती माझ्यासाठी, म्हणजे एक तो 360 डिग्रीचा टर्न होता आणि एका विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला तो टर्न होता. आज तुम्हाला त्या ऐकताना खूप साधं सरळ वाटेल, पण मला वाटतं आय थिंक राजलक्ष्मीजी यू स्पोक अबाउट एम्पॅथी and those who have empathy they can understand my agony. एक नोकरशहा ते एक समाजकारणी हा प्रवास इतका सोपा नाही. नोकरी करत असतानाही प्रत्येक वेळेला, म्हणजे त्या काळामध्ये मी एकटी महिला अधिकारी होते क्लास 1 पदावर काम करणारी. मला बऱ्याचदा सल्ला दिला जायचा माझं लग्न होईपर्यंत तरी की या विभागामध्ये काम करणं खूप अवघड आहे, दॅट टू ऑन फील्ड. तर तू एकतर ऑफिस जॉब घे, नाहीतर कुठेतरी साईड पोस्टला जा. मी म्हणायची नाही, एक महिला आहे म्हणून मी हे मुळीच करणार नाही. महिला देखील फील्ड जॉब करू शकते आणि मी पहिली महिला अधिकारी होते जिने सहकार विभागातला फील्ड जॉब केला. प्रत्येक वेळेला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला मी एक अधिकारी म्हणून सामोरं गेले, एक महिला म्हणून कधीच सामोरे गेले नाही. आणि त्यामुळे नांदेड सारख्या एका रिमोट जिल्ह्यामध्ये काम जरी मी करत असले, त्या काळामध्ये मोबाईल्स नव्हते, म्हणजे आम्हाला आमच्या हेड ऑफिसला अगर सहकार सचिवांना किंवा मंत्रालयात कुणाला बोलायचं असेल तर ट्रंक कॉल्स बुक करावे लागायचे. आणि तो ट्रंक कॉल लागण्याची वेळ आम्हाला कधी कधी 12-12 तास सुद्धा वाट बघायला लागायची. सकाळी बुक केलेला, म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर बुक केलेला कॉल हा ऑफिस संपेपर्यंत सुद्धा लागलेला नसायचा. तर इतकं दुर्धर कम्युनिकेशन होतं त्या काळामध्ये. तर अशा काळामध्ये देखील मी फील्डवरती काम केलं. म्हणजे सुरुवातीलाच एक टास्क म्हणून की ठीक आहे तू घेतेस ना फील्ड पोस्टिंग, मग बघू तू काय करतेस ते. मी प्रोबेशनर असतानाच एका स्पिनिंग मिलची लिक्विडेटर म्हणून मला ती असाइनमेंट मिळाली. मी कुठेच डगमगले नाही, मला गाईड करायला कोणी नव्हतं. तरी देखील ट्रंक कॉल बुक करून जर फार काही आपल्याला कॉन्टिजन्सी वाटली तर ट्रंक कॉल बुक करायचं, आपल्या डिव्हिजनल ऑफिसरला बोलायचं, नाहीतर मंत्रालयात बोलायचं, परंतु मी डगमगले नाही.
आणि त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे साधारण आता नोकरी म्हटल्यानंतर दर 3 वर्षांनी बदली आमचा हा एक अलिखित प्रघात असतो आणि ती दर 3 वर्षाची एक वेगवेगळी पोस्टिंग करत असताना प्रत्येक ठिकाणी मला चॅलेंजेस आली. परंतु मला आनंद याचा वाटतो की म्हणजे आज आम्ही केलेला संघर्ष आमचा प्रवास आपल्या पुढे मांडतोय म्हणून हे सांगणं अभिप्रेत आहे असं मला स्वतःला वाटतंय की इथे कुठेही स्वतःचं कौतुक किंवा स्वतःचं मोठेपण मांडत नाहीये मी व्यासपीठावरून. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी आज आम्ही व्यासपीठावरून किती जरी म्हणत असलो की देर इज नो जेंडर डिस्क्रिमिनेशन, but I want to emphasize that there is gender discrimination. 2008-9 मध्ये नागरी पतसंस्थांची अचानक ती एक वेगळी मूवमेंट सुरू झाली. अण्णा हजारे त्या काळामध्ये उपोषणाला बसले आणि मग ती जी प्रचंड पळापळ सुरू झाली, आम्हाला अगदी असे एक दिवसामध्ये सूचना यायच्या की तुमच्या पतसंस्थांमधल्या 25% ठेवी ठेवीदारांना परत करा. 2 दिवसांत सूचना यायच्या 50% ठेवी ठेवीदारांना परत करा. आता ह्या पतसंस्थांकडे जर लिक्विडिटी क्रंच असेल तर या ठेवी आम्ही ठेवीदारांना परत करणार कशा? हे कुणी त्या काळात ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसायचं. करा म्हणजे करा, कारण ते आमच्या सहकार सचिवांनी किंवा सहकार मंत्र्यांनी ते अण्णा हजारेंना दिलेलं आश्वासन असायचं. तर त्याही काळामध्ये माझ्या मेल काउंटर पार्ट्सपेक्षाही मी आघाडीवर होते. सगळ्यात अगोदर माझ्या ठेवी परत झालेल्या असायच्या आणि त्या ठेवी परत करत असताना मी हेही बघायचे की ती पतसंस्था कोलमडणार नाही. हिअर अगेन द पॉइंट ऑफ एम्पॅथी कम्स. पुरुष अधिकारी काय बघायचे, मी त्यांना कुणालाही दूषण देत नाहीयेत, परंतु ते काय बघायचे की ठेवीदारांना ठेवी परत करायच्या, आम्हाला आमच्या ह्या शासकीय आदेशाचं पालन करायचंय. मी त्या शासकीय आदेशाचं पालन करण्याबरोबरच मी हे बघायची की भविष्यात ती संस्था कोलमडणार नाही, जेणेकरून पुढची 5-25 वर्ष ही या गोरगरिबांना सेवा देत राहील. आणि असं करत करत मग तो डिपार्टमेंटमध्ये माझ्या नावाचं एक वलय निर्माण व्हायला लागलं. परंतु जसं वलय निर्माण व्हायला लागलं, आणि तुम्हाला हेही म्हणजे सांगणं मला अप्रस्तुत वाटणार नाही की मी माझ्या लग्नाच्या वेळेस साहेबांना 2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक होती की लग्नानंतर मी माझं नाव बदलणार नाही. त्याची 2 कारणं होती की एक, मला माझ्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती की ज्यांनी समाजाच्या एवढ्या टीकेला झेलून मला MPSC करण्याची संधी दिली, माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्या वडिलांचं नाव माझ्या मागे असलंच पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की एका आमदाराची पत्नी म्हणून ही काम करताना काहीतरी प्रिव्हिलेजेस मिळवते असं कुणीही दूषण देता कामा नये. त्यामुळे माझ्या नावाचं एक स्वतंत्र वलय निर्माण झालं. साहेब सुद्धा कधी कधी गमतीने सांगायचे, त्यांच्याकडे कुणी काम घेऊन येणार की अरे तिथे जाऊन मेटे विचारताल बरं का, तिचं नाव दुसरंच आहे. असा तो एक म्हणजे 3-3 वर्षाचा किंवा कधी कधी 4 वर्षाचा जो कालावधी मिळत गेला ना, तर प्रत्येक कालावधीमध्ये एक उल्लेखनीय काम करता आलं. परंतु प्रत्येक उल्लेखनीय काम करत असताना त्यामागे प्रचंड मोठा संघर्षही करावा लागला. एक महिला अधिकारी निर्भीडपणे काम करते आहे हे बघितल्यानंतर तिची अडवणूक विविध पातळ्यांवरती होत असते. मला येणाऱ्या अडचणी मी विचारात घेऊन मी नेहमीच माझ्या सबऑर्डिनेट महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे काम करत असताना मी त्यांना कुठेही सूट दिली नाही, त्यांच्याशी कठोरपणेच वागले. परंतु कामाव्यतिरिक्त त्यांच्याकडे नेहमीच एक माणूस म्हणून पाहिलं. त्यामुळे आज जरी मी डिपार्टमेंटमध्ये नसले तर विमेन्स डेच्या दिवशी माय चॅट बॉक्स वॉज फुल ऑफ मेसेजेस फ्रॉम माय एक्स कलिग्स. स्टील दे आर मिसिंग मी. हे केव्हा घडतं, आपण त्यांच्याशी त्यांच्या पातळीवरती जाऊन जेव्हा संवाद साधण्याचं कौशल्य आत्मसात करतो तेव्हा ते घडतं. आणि मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये मी खूप सुदैवी आहे, मी ते करू शकले. 2022 नंतर ते पूर्णच आयुष्य वेडवाकडं होऊन गेलं. 24ला मी ठरवलं की मी VRS घेईन. आणि ज्या चळवळीतून लोकनेते विनायकराव मेटे आलेले होते त्यांची ती चळवळ मी माझ्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. यामागेही काही महत्त्वाची कारणं होती. ते एक असं
की या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्यासाठी काहीतरी इमोशनल बॉन्ड लागतो आणि तो बॉन्ड मेटे नावातूनच येतो. आज आपण कितीही घराणेशाही वगैरे बोलत असलो ना तरी देखील जेव्हा अशी विपरीत परिस्थिती येते तेव्हा केवळ आणि केवळ तिथे इमोशनल बॉन्डच कामी येतो. आणि म्हणून 24 मध्ये मी VRS घेतली आणि हे शिवसंग्रामचं शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. तिथे तर अजूनच मोठ्या गमती जमती पुढे आल्या. म्हणजे शासन आम्हाला अधिकाऱ्यांना रिटायर कशासाठी करतं 58व्या किंवा 60व्या वर्षाच्या नंतर, की त्यांना असं वाटतं की तुमची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता आता लयास लागलेली आहे आणि म्हणून यू वोंट बी एबल टू परफॉर्म परफेक्टली. तुम्ही तुमचं द बेस्ट देऊ शकणार नाही असं वाटतं. परंतु नेमकं इथं उलटं झालं. ज्या आयुष्याच्या टप्प्यावर मी स्वप्न पाहिली होती की मी निवांत आयुष्य जगेन, मी काहीतरी स्वतःसाठी करेन, तिथे ह्या सगळ्या गोष्टी मला विसरायला लागल्या. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की मी जसं मगाशी म्हटलं की चळवळीतनं आलेलं नेतृत्व म्हणजे हे लोकनेते विनायकराव मेटे. राहीजी आपल्याला आठवत असेल, अजित बालिका योजना साहेबांनी सुरू केली होती. ती कशासाठी? तर महाराष्ट्रातील नीचांकी बालिका जन्मदर कुठे होता तर बीड मधील शिरूर कासार या गावामध्ये होता. इट वॉज 746. त्यावेळेस साहेबांनी ते गाव दत्तक घेतलं आणि ती जी योजना जाहीर केली त्याच्यानंतर मग 1 वर्षामध्ये तो आपल्याला बालिका जन्मदर वाढताना दिसला. म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश आलं. नेमकी ही जी अशी समाजोपयोगी उपक्रम असतात किंवा बाबी असतात त्या फार कुणी हाताळताना दिसत नाही. आणि मला आनंद याचा वाटतो की साहेबांच्या मृत्यूनंतरही मी ती योजना सोडली नाही. आणि मी जेव्हा 1 वर्षामधला ह्या योजनेचा धांडोळा घ्यायचं ठरवलं, यू वोंट बिलीव्ह, म्हणजे ज्या गावामधनं आम्ही ही योजना जाहीर केली, राजेगाव आमचं मूळ गाव, एप्रिल 2025 मध्ये आम्ही ही योजना जाहीर केली. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत फक्त एका बालिकेचा जन्म झाला. पण त्या बालिकेचा जन्म मी म्हणेन की त्या योजनेची पूर्ण फलश्रुती जरी नसली तरी एक समाजोपयोगी उपक्रम पुढे मला माझ्या नेतृत्वाखाली नेता आला, याचा मला जास्त आनंद आहे. आणि मी नेतृत्व कुणाला म्हणते, माझी एक नेतृत्वाची सरळ साधी सोपी व्याख्या आहे. 1 who wants to lead, who has an ability to lead. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये इच्छा आहे, म्हणून मी नेता आहे असं मी समजते. मी रूढार्थाने नेता नाही, मी होऊ देखील इच्छित नाही. परंतु काही चांगल्या गोष्टी जर आपल्याला घडवायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला अनेक आकांक्षांचे मनोरे इमले पायदळी तुडवावे लागतात आणि तेव्हा तुम्हाला त्या काही गोष्टी घडवता येतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याचा जाहीरपणे आपल्याला उच्चारही करता येत नाही, ते शिष्टसंमत नसतं, व्यासपीठाचं औचित्य बाळगायचं असतं. परंतु प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्षच करावा लागत असतो. अगदी ती कुठल्याही कुटुंबातली असली तरी, बेटा मल्लिका तू पण माझ्याशी सहमत होशील हे बोलत असताना, मी ती कुठल्याही कुटुंबातली असली, लहान असताना तिने कसा वेश परिधान करावा, तिने कुठे जावं, कुठे जाऊ नये, किती वाजता यावं, किती वाजता येऊ नये, कुठलं शिक्षण घ्यावं, हे काय असतं हो, हाही एक संघर्षाचाच भाग आहे. संघर्ष तिच्या 5वीला पुजलेला आहे. तरी पण जेव्हा संधी मिळते तेव्हा तीच सर्वोत्तम या समाजाला देऊन जाते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आज आम्हाला ते ऐकायला खूप गोड वाटतं, परंतु हा संघर्ष आम्ही का करावा याचंही उत्तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यायचं आहे.
आणि ती लिबर्टी आज आम्ही घेतो कारण आपण हा महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमासाठी जमलोय. एरवी ती लिबर्टी तुम्ही आम्हाला दिली पण नसती. जेव्हा समसमा संयोग होतो तेव्हा काय घडतं बघा. मग आपली हरकत किंवा आपला आक्षेप हा समसमा संयोग होऊ न देण्यासाठी का असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये, मग ते कॉर्पोरेट सेक्टर असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील प्रत्येक महिला तिचं सर्वोत्तम देते आहे, एक गृहिणी देखील. अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काळातलं आव्हान काय असणार आहे तर मी हे म्हणेन की आम्ही कितीही शिकत असू, उच्च शिक्षित होत असू, तरी देखील आमच्या मनामधनं अजूनही हे जेंडर डिस्क्रिमिनेशन पूर्णपणे हटलेलं नाही. आणि हे सर्वव्यापी सर्वकालिक आव्हान आम्हा महिलांसमोर असणार आहे. त्यामुळे मी हा मुद्दा तुमच्याकडे सोडते. तुम्ही आमच्या त्या आव्हानाला किती सहज सुलभ करणार आहात. आज मला इथे उपस्थित राहण्याची संधी मॅक्स वुमनने दिली. एक खरं तर नोकरशहा ते एक समाजकारणी हा प्रवास मला कुठेही माझा उलगडताच आला नव्हता. ती संधी मला आज या निमित्ताने मिळाली. त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मॅडमच्या अनुभवातनं एक गोष्ट नक्की सांगेन की बदल व्हायला वेळ लागतो. आणि त्याचं एकच उदाहरण मी इथे देईन की ज्यावेळी मुंबईमध्ये 2002ला मी पत्रकार म्हणून आले, क्रीडा पत्रकार म्हणून आले, त्यावेळेला वानखडे स्टेडियम सारख्या स्टेडियममध्ये प्रेस बॉक्सच्या बाजूला महिला टॉयलेट नव्हतं. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप त्या ठिकाणी आमचे मुद्दे मांडले, कारण महिला कमी होत्या. त्यामुळे कोणाला असं वाटलंच नाही की महिला पण क्रीडा पत्रकारिता करू शकते. आणि महिला टॉयलेट येण्यासाठी 2011 उजाडायला लागलं. तर मला असं वाटतं की बदल होतो पण त्याच्यासाठी थोडा आपल्याला उशीर लागतो, पण आपण लढतच राहायचं. आमच्या पुढच्या ज्या वक्ता आहेत त्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता डॉली ठाकूर. डॉली ठाकूर ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या. माध्यमे, चित्रपट आणि रंगभूमीतील महिलांचं चित्रण, लैंगिक संवेदनशीलतेची गरज. डॉली ठाकूर या चित्रपट, नाटक, जाहिरात विश्वाशी संबंधित असून या क्षेत्रात महिलांचं चित्रण संवेदनशीलतेनं व्हावं याबाबत त्यांनी प्रभावी काम केलंय. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात त्या सक्रिय काम करतात. राजस्थान येथेही महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून काम केलंय. तालियां तो बहुत अच्छी बजी, लेकिन मैं मराठी नहीं बोल सकती, लेकिन अंग्रेजी तो मुझे फटाफट आती है और थोड़ी बहुत हिंदी भी मैं आप लोग से करूँगी. मैं आपको मेरी जो जिंदगी रही है, it's been full of stories and I will tell you stories about my life. The first one I want to tell you is I am in Maharashtra and I don't speak a word of Marathi. Though I critiqued all the plays in Marathi that were done. I used to be a theatre critic in Marathi, Gujarati, Hindi and English. And I remember walking into the dressing room and there was a name that I'm sure all of you would recognize, Dr. Sriram Lagu. किन-किन्होंने उनका नाम सुना है? Okay. तो वहाँ पे श्रीराम लागू बैठे थे और उन्होंने मैं आई तो उन्होंने एक लंबा सा सेंटेंस मराठी में बोला. So I said to him, I said, Lalu Saab, stand up and say it and I'll tell you what you've done. Because you acted out, I can tell you what you've said. Otherwise, I can't understand Marathi at all. But that is the kind of relationship I had with them. Then, I'm in Maharashtra. Everyone's supposed to speak Marathi. I was interviewing Balasaheb Thackeray. And he came to, he rang me up and he said, डॉली मेरा घर तो बहुत छोटा है, यहाँ पे कैमरा वैमरा नहीं आ सकेंगे, तो हम आपके घर आ जाते हैं. और मेरा घर है वो इतना बड़ा, बिल्कुल स्टेट का भी आधा. तो मैंने कहा नहीं, आ जाइए, क्योंकि वो
सचिवालय जा रहे थे कोई रिसेप्शन अटेंड करने को, और उन्होंने कहा उसके बाद वो घर आएंगे। ये एक प्रोग्राम है कॉल्ड परख, जो मैं किया करती थी विनोद दुआ के साथ। तो वो आए और दरवाज़ा, उन्होंने घंटी बजाई, मैंने दरवाज़ा खोला, मैंने कहा, और वो वहाँ पे खड़े हुए अपने सफ़ेद शॉल में और धोती में सब। मैंने उनकी तरफ देखा, मैंने कहा, बाला साहब, I don't speak Marathi. So he said, how long have you lived in Bombay? उन दिनों में बॉम्बे था, मुंबई नहीं था। So I said, since 1965. Then you're Maharashtrian. And that broke the ice. And ever since then, I would like to share this with you because we all have such difficult ideas of what that man was. Even I, because I'm not a Maharashtra, and he was going on Maharashtra, Maharashtra, Maharashtra. But yet, that, my one sentence won him over completely. And after that, every time I phoned that number or his number, he always picked up the phone himself. And I was welcome in that house always. I've attended lots of Uddhav Thackeray's exhibitions. Aditya Thackeray and I were judges for the Ganpati Pandals. And at that time he was only about 15 or 17 years old, and I'm much, much older. But I can't tell you the kind of relationship that one has been able to build with all these people. And we have these preconceived notions of all these people, but they're all human, they all have a heart, and they're all very nice. I am not a Maharashtrian, I don't belong to Maharashtra, but I've lived here since 1965. I said 1969. And I love the city. I would never change Mumbai for anything else. I don't know how many of you know that I used to be a newsreader on Doordarshan, and that is my claim to fame. And even today, when I step out, all the people that are bald or are grey-haired, they will remember me. But all you young people sitting over here are not going to know who I am. But it's been wonderful being in Maharashtra and living amongst the people that I have. I have done a lot of things. I mean, I work with a lot of NGOs, and my NGOs are people like the leprosy-stricken, the blind, the Ladli Girl Child Campaign, the National Sponsorship Council, the India Sponsorship Committee. I have done social work. My social work started, or my interest in social work started at the age of 10 or 11. My father was in the Air Force, and we were in a place called Kanpur Air Force Camp. And in that camp was dug out of 26 villages. So all your staff was from that village. And so during the summer holidays, I used to escape into these villages to go and talk to these women and children over there. I didn't have to teach them cleanliness. I didn't have to teach them what to eat. I used to go there, try to teach them A, and ABCD. Not that I knew very much myself. I was only 11, 12 years old. But I didn't have to teach them cleanliness because there was no plastic in those days. And it's amazing how the whole country has been ruined by plastic. And I'm sure I can see a few heads nodding, so I hope that they're listening to me and that you believe what I'm saying. My conditioning in life has always been towards the betterment of people and society. Because I speak in English doesn't mean that I don't have a heart or that I don't care for people. I do a hell of a lot, and I do
for every single person that I come in touch with. I was relating a story to the ladies that are sitting on the dais today. A young man, after almost 30 years, rang me up and said, "Ma'am, you wrote an article in Midday, and that article was about me, about that guy. His name was Akshay Gokarn. And he was abandoned by his parents and thrown into a dustbin, a kachre ka dabba. And nobody wanted to take him, and he was a newborn baby. So a couple that was going past happened to be an LIC executive, worker in the LIC, and his wife. And he stopped there and he said, asked the people around, whose baby is this? And they said, we don't know. And he said, can I take this baby home? And he brought that child home. Today, Akash Gokarn is a horse rider. He does horse racing at the race course. And I've got numerous pictures of him. I wish I could show those to you. But, you know, so if there are people that are interested, this is what happens. This is where life takes you. He's now educated. He's working doing a very good job in an office. He's an executive. And he was a child who was abandoned by his parents, by his mother and his father, in a dustbin. And that also in, I don't know, Vadala or Matunga or somewhere like that. So please, my prayer to all of you is don't turn your heads away from things that you don't agree with and things that you don't understand. There is a hell of a lot of good in the world, and each one of you can contribute a hell of a lot to all of this. I don't know whether Priyadarshini wants to ask me anything else. Sorry, how? I'm a bit deaf also. You must remember, I'm 83 years old. What difficulty you face while growing up your kid? Because it's not that much simple to grow up a single child. Yeah. Okay. Thank you. I was married to somebody called Dilip Thakur, who was the first editor of Business India in Mumbai, and then Business World, and now he runs Education World from Bangalore. He was at Lincoln's Inn in London, and I was working for the BBC in London. And so I've had my training in the BBC. I speak because I learned how to speak well and hold the mic and do all that in London. And Dilip and I met there. We came back to Bombay. When I returned to Bombay, I was on the cover of Eve's Weekly, Femina, Outlook, and I compared a lot of fashion shows. I was very much in demand. And therefore, I thought no end of myself. And Dilip began to feel a little inferior. I think so, because he wasn't lionized. He was from Lincoln's Inn. He was very good looking. He had all the girls of St. Xavier's College wanting to date him and go out with him, etc. But I mean, that didn't matter to him. The fact that I was on the cover of all the magazines that I was being written about, and I was comparing the fashion shows, the feminine fashion shows, the Eve's Weekly fashion shows. So I thought no end of myself. I don't deny the fact that, of course, it gave me a lot of confidence. It gave me a lot of my chest. I thrust my chest out and I walked. And as a result of that, he began to call me a grinning jackanapes. He began to, run me down each time. And as a result of that, you automatically get attracted towards anybody who's paying attention to you. And it happened at that time. And I met somebody who I'm sure all of you know, Alec Padamsee, who was the head of advertising in those days. And he paid so much attention to me that I, like a bloody fool, naturally fell for that. But
he never proposed, he never wanted a child. And I wanted a child. I was already 34 years old, and I thought I should have a child. So I asked him, and he said no. And in the meantime, the doctors had all said to me that taking all these pills and all this UTV, etc., is not suitable anymore. You're 34 years old. I think you should give up all these medicines, which I did, and I got pregnant. And these are human things which happen in everybody's life. So for God's sake, don't put your hand up like that and think it's not going to happen to you, because it could happen to you also. And this is a very natural thing. I got pregnant. Alec didn't want the child. I had the child, and I made it clear that this child will be mine and I will bring him up. And I have brought him up. His name today is Kwasar Thakur Padamsee. I insisted on keeping my name too, and I don't know how many of you know, but he runs a theatre group called QTP. He does all the best plays. He's got the Sangeet Research Academy Award. He's for direction of under 40. And I don't know how many of you have seen his plays. I mean, on All India Radio, I've done all the programs there. I've been interviewed by everybody that is worth knowing. Hamid Sayani, Amin Sayani, these are names that perhaps you might know. There was a Praminda Premchand, but you all are too young to know of Praminda Premchand. She used to run a program called Date With You when I was 15 and 16 years old. So I've been involved and wanting to do broadcasting and theatre right from a very young age. And I've got a long list of plays that I've acted in, but they're all British plays, they're all English plays, they're all musicals, but I've also acted in a lot of Hindi plays. If you heard of Dinesh Thakur, I acted in 2 plays with Dinesh Thakur. Then with Salim Khan, I've acted with in a play with him. And I have never said no to anything. I may not have been the best, but I did try. And that is what will give you all confidence. So my advice to all you young men sitting there, you women sitting here, is, and the middle-aged people also that are here, that never say no to anything. Go and do it. There's no such thing as failure. You will succeed. How lovely to hear that you people are applauding and that it makes sense to all of you. जब मैं आई यहाँ पे तो प्रियदर्शनी ने मेरे को इन बढ़िया औरतों के साथ रखा और मैंने इतनी प्यारी प्यारी बातें सुनी इन लोग से और ये लोग तो कितनी क्वालिफाइड है और क्या क्या करके आए हैं ये तो सच में बहुत ही This is our India today. This is what we will be. आप लोग सोचते हैं कि कॉलेज नहीं गए, पढ़े नहीं, लिखे नहीं. Everything is important. We have done all that and the women have overtaken the world today. Would you agree with me, ladies? There you are, big clap. Please give them a big hand because this is the future of our country. Okay, my boss here is put thumb up saying that finished now, enough, you've had enough. Thank you very much for being here. And I hope that I will see you all around again somewhere. Always feel free to come and talk to me when you want. Okay? Thank you. आपण आताच एक वेगळं व्यक्तिमत्व डॉली ठाकूर यांना ऐकलं आणि त्यांनी तर सगळं सांगितलं की त्यांनी काम केलं आहे, नाटक क्षेत्रात काम केलेलं आहे, ॲक्टिंग केलेली आहे, पण त्यांची अजून एक भूमिका त्यांनी सांगितलेली नाही. सगळ्यांना 1982चा गांधी चित्रपट आठवतोय का? त्या गांधी चित्रपटाचं कास्टिंग डायरेक्टर ज्या होत्या त्या ठाकूर मॅडम होत्या. त्या जोरदार टाळू देत. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तिथे दाखवून दिलेलं आहे. यानंतर खरं तर बायकांना बरीच आव्हानं असतात जसं आपण म्हटलं, पण ज्या घरातल्या बायका असतात, ज्या गृहिणी असतात, त्यांना पण अनेक आव्हानं असतात. घरकामं तर असतातच, पण जर नवरा दारुडा निघाला तर ते खूप मोठं आव्हान असतं खरं तर.
तर मग अशा वेळेला दारूबंदीवर काम करायला महिला पुढे येतात. आणि तशाच एक महिला प्रेक्षकांमध्ये आपल्याबरोबर आहे, गीतांजली. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. त्यांना थोडंसं 5 मिनिटं त्यांना बोलायचं आहे, त्यांचे अनुभव शेअर करायचे आहेत, म्हणून मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. दारूबंदीसाठी ते मोठं काम करत आहेत, त्यासाठी झगडत आहेत, आव्हानं समोर आहेत, पण त्या आव्हानांना सुद्धा त्या पेलत आहेत. पुन्हा एकदा गीतांजलींसाठी जोरदार टाळ्या. सर्वप्रथम व्यासपीठाचे मी आभार मानते की आज अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी मी म्हणजे माझ्या नशिबाने इथं आली. मी आझाद मैदानावर आंदोलनासाठी झालेली आहे आणि आंदोलनासाठी आलेले असताना आपल्या चॅनलच्या मॅडम आपल्या ह्या 2 छोट्या मुली आणि हा मुलगा मला बघत म्हणजे तिथं फिरत होते ते कोणत्या महिला काय काय करतायत, तर मी दिसली त्यांना माझ्यापर्यंत आले. आता भरपूर महिला होत्या तिथं, बिचाऱ्या अशिक्षित पण होत्या, त्यांना त्याचा अर्थ समजला नाही, पण मला त्यांचा अर्थ समजला की चला आपल्याला इथं संधीवर का जायला, इथून मुंबईच्या स्टेजवर बोलायची. म्हणजे मी बोलते, आझाद मैदान सगळे मैदान गाजवते माझ्या परीने, मी माझ्या साध्या सुध्या भाषेतून बोलत असते, परंतु मुंबईच्या पत्रकारांच्या इथं आणि एवढ्या दिग्गज महिलांच्या समोर मला बोलायची संधी जी मिळते त्याच्यासाठी सुद्धा देवाचे मी परमेश्वराचे आज आभार मानते. मी ग्राम पातळीवर काम करते. मॅडम इथं आता त्यांचं भाषण झालं, इथं बोलायला उभ्या होत्या, त्यांनी काय सांगितलं, मला मराठी कमी येतं, हिंदी येतं आणि इंग्लिश येतं. त्या जेव्हा बोलत होता त्यांचं माझ्याकडे लक्ष होतं, मला काही गोष्ट समजत नव्हता, त्यांनी बरोबर हेरलं ते की यांना काही समजत नाही, पण फरक कोणता होता त्याच्यामध्ये, मला इंग्लिश येत नव्हतं. हा फरक कोणाचा आहे, हे ग्रामीण भागातलं जी एकदम खालच्या लेवलला जाऊन जी सर्वसामान्य स्त्री आहे, जी गरीब महिला आहे, हा तिच्यामधला फरक आहे. तिला इंग्लिश येत नाही. काय येत नाही? कारण ती शिकू शकलेली नाही, कारण तिची तशी परिस्थिती नाही की ती इंग्लिश येईपर्यंत उच्च शिक्षण घेऊ शकली असती. निदान मी सुद्धा शिकू शकली असती. मी आदिवासी टोकरे कोळी जमातीची महिला आहे आणि आमच्यामध्ये एवढं शिकवत नाही, तरी पण मी 12वी शिकलेली मॅडम. 12वी शिकून जेव्हा मी समाजकार्य म्हणजे मी एक साधारण महिला आहे, सर्वसाधारण, माझं घर सुद्धा भाड्याचं आहे अजूनही, मी रेल्वेने प्रवास करते. इथं आंदोलनासाठी आली का CST ला लेडीज वेटिंग मध्ये मी रात्री झोपते आणि सकाळी परत आंदोलनाला येते, मंत्रालय फिरते. अशा पद्धतीने मी काम करत असते. हा फरक आहे, डिफरंट फरक आहे सामाजिक काम करताना. म्हणजे आज मुंबईच्या ज्या महिला आहेत त्या अतिशय भाग्यवान आहेत. त्यांना आहेत अडचणी, प्रत्येक महिलाला अडचणी असतात, परंतु इथून या क्षेत्रात काम करायला ते अतिशय भाग्यवान आहे की त्यांना सपोर्टही मिळतो. परंतु आम्ही जेव्हा ग्राम पातळीवर काम करतो, आम्ही अतिशय म्हणजे पुरुषांनी वेढलेल्या समाजात जेव्हा आम्ही काम करतो, पुरुषांच्या विरोधात आज दारूबंदीचं हे काम अतिशय खडतर काम आहे की आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये जवळपास निम्मी पिढी ही दारुडे झालेली आहे. हे नाकारता येणार नाही आपल्याला, सत्य. आणि आज आपण कोरोनाच्या लिस्ट लावायचो, कोरोनावरून आपण पेपरांचे रकाने भरून यायचे, इतके हजारो लोक मेले, इतके लाखो लोक मेले, परंतु दारूमुळे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 2.5 लाखाच्या वर लोक मरत असतात. ही कुठेच न्यूज होत नाही, कुठेच न्यूज होत नाही. का न्यूज होत नाही? कारण हे सगळे लोक जे मरतायत, जे कारखाने आहेत ते उच्चवर्णीयांचे आहेत, दारूचे कारखाने उच्चवर्णीयांचे आहेत. जे राजकारणी आहे यांना कार्यकर्ते पाहिजे. कोणते कार्यकर्ते पाहिजे? दारू पिऊन यांच्या मागे मागे पळणारे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये दारूचा महापूर येतो, त्यावेळेस अनेक तरुण दारू पिऊन व्यसनांना बळी पडतात आणि त्यांच्या व्यसनांचा परिणाम महिलांना भोगावा लागतो. आज आपण दारूबंदीसाठी का मी आवाज उचलला आहे? एक छोटीशी घटना झाली मॅडम. एक तामसवाडी म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये एक महिला, बातमी आली पेपरला आणि ती बातमी मी वाचली की एक महिला तिच्या छोट्या छोट्या 4 मुलांना घेऊन तिने विहिरीत उडी मारली. का उडी मारली तिने? की नवरा दारुड्या होता आणि त्याने खूप छळ करत होता तिचा, आणि त्या दिवशी तिला सहन झालं नाही. तिची 2 मुलं आणि एक मुलगी, अशा 3 मुलं छोटे छोटे, आणि ती स्वतः डायरेक्ट विहिरीत उडी मारली आणि तिने जीव दिला. पेपरला आलं की दारुड्या नवऱ्यामुळे 3 मुलांना घेऊन महिलेची आत्महत्या, आणि ते तिचे प्रेत असे
पाहिले. एकदम इतका शॉक बसला मला असं वाटलं की आता महिला मरायला लागल्या आणि मरायला लागल्या तर मुलांसोबत या मरायला लागल्या. त्या घटनेने मी पेटून उठली. ती एक घटना मला खूप हे झालं त्या घटनेने आणि म्हटलं नाही आता काहीतरी करायचं. तर मी तेव्हा नुकताच माझ्या बहिणींची परिस्थिती चांगली, त्यांनी मला मोबाईल घेऊन दिलेला होता 2016 सालची गोष्ट. तर त्यावेळेस मी ते व्हॉट्सअपचा ग्रुप नुकतीच करायला शिकली होती आणि केलेला होता. त्या ग्रुपवर मग मी सुरू केलं, मराठीतून लिहिलं की आज बघा अशी महिला मेली. तर सगळ्या म्हणायला लागल्या हो दारूबंदी व्हायलाच पाहिजे. सगळ्या महिला चर्चा करायला लागल्या. मग त्या दिवशी मी तोडक्या मोडक्या 5-10 महिला जमा केल्या माझ्या मैत्रिणी ज्या थोड्याशा. म्हटलं आपण एक मीटिंग घेऊन त्या मीटिंग मध्ये आम्ही ते महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा ह्या नावाने आम्ही ती स्थापना केली. दारूबंदी महिला युवा मोर्चाची असं नाव दिलं त्याला. आणि ते मग पेपरवाल्यांना पण नवल वाटलं. कोणत्या दिवशी घोषणा केली? गटारी अमावस्येच्या दिवशी, ज्या दिवशी सगळे दारू पितात त्याच दिवशी आम्ही दारूबंदी मोर्चाची स्थापना केली. आणि पेपरला आलं. मग पुण्यनगरीला पहिली बातमी आली, त्यांनी बिचाऱ्यांनी दिली. 10 महिलांनी पेपरला बातमी आल्याबरोबर ज्या 10 महिला माझ्यासोबत जुडलेल्या होत्या ना, त्यांच्या नवऱ्यांनी मागे ओढून घेतलं त्यांना. बर का, कोण म्हणे कुठे चालली दारूबंदी करायला, ती गीतांजली कोळीला काय आहे. बर का, एकीने ओढलं. मग दुसऱ्या मैत्रिणी, ताई आम्ही तुमच्या सोबत आहे पण आमचे घरचे नाही म्हणताय. म्हटलं ठीक आहे. मी एकटीच राहिली. मग असं ते पेपरला बातमी बघून एका खेड्यावरच्या महिलेचा फोन आला. म्हणे ताई तुमचा आहे ना नंबर मिळवला म्हणे मी कसा तरी, बर का, आणि तुम्ही आमच्या गावाला या. त्या गावाला गेली, सोनेवाडी गाव. तिथं नवीनच पोलीस अधिकारी पण आले होते त्या खेड्याच्या तालुक्याला. त्यांना भेटली त्या बायांना घेऊन आणि त्या गावामध्ये दारूबंदी अभियान सुरू केलं. सोनेवाडी म्हणून गाव आहे शिंदखेडा तालुक्यातलं, धुळे जिल्ह्यातील. तर तिथं पहिली दारूबंदी केली त्या महिलांना घेऊन. आणि त्याच्यानंतर धडाका सुरू झाला. मला सगळ्या गावातून फोन यायला लागले, आजूबाजू खेड्यापाड्यांवर. आतापर्यंत जवळजवळ 350 खेडे मी पालथे घातलेले आहेत जनजागृती करत. आणि आता मला वेळ पुरत नाही, माझी परिस्थिती नाही, तरी मी फिरते. पण आता सरकारला टार्गेट करायचं ठेवलेलं आहे मी धोरण. आणि मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनावर मी वर्धा ते नागपूर पर्यंत पायी पदयात्रा काढली आम्ही महिलांनी अधिवेशनावर, की महाराष्ट्रात दारूबंदी करा. आणि त्याच वेळेस मी घोषणा केली की मी प्रत्येक अधिवेशनाला पायी मोर्चा घेऊन येत जाईल आणि दारूबंदीसाठी मागणी करत जाईल. पण ह्या वेळेस मी मोठा मोर्चा वगैरे काढणार होती, पण आता दीड महिना झाला फक्त माझे घरचे वारले. आणि त्याच्यामुळे मोठा प्रसंगाला मी सामोरे गेली. खूप डिप्रेशन मध्ये पण गेली होती थोडीशी, कारण त्यांचं लिव्हर खराब झालेलं होतं आणि त्यांची अवस्था मेल्यानंतर खूप खराब झाली. त्यांचं शरीर म्हणजे 5-6 तासात असं काळं पडून गेलं. म्हणजे मेल्यावर सुद्धा ती दारू माणसाला सोडत नाही. त्यांच्या शरीरात जी दारू भिनलेली होती त्या दारूमुळे त्यांचे लिव्हर किडन्या खराब झाले आणि ते गेले. म्हणून आता ठरवलं की लोकांसाठी लढायचं. ही वाट जरी सरणाची, माझे कवितांच्या ओळी, ही वाट जरी सरणाची भीती नाही मज मरणाची. ही वाट जरी सरणाची भीती नाही मज मरणाची. ही धुंदी मार्गक्रमणाची. असं आहे दारूबंदी मोर्चाचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला पत्रकारांना तसेच सगळ्यांना आवाहन करते की ह्या ज्या घटना होतात महिलांवरील, ज्या काही वाईट घटना होत आहेत त्याच्या मुळाशी बघायला गेलं तर आपण दारू आहे. कोपर्डीची घटना असो, हैदराबादची घटना असो, दिल्लीची निर्भया असो, किंवा आतापर्यंत जेवढ्या पण घटना आहेत त्याच्या मुळाशी गेलं तर दारुडे लोक आहेत. म्हणून ही दारू मुळासकट उपटून काढण्यासाठी सर्व महिला भगिनी एकत्र येऊन जागृत होऊन त्या शहरातील असो ग्रामीण भागातील असो एक होऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी झालीच पाहिजे याच्यावर आपण फोकस सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तुम्ही लिहा, कविता लिहा, गाणे लिहा, मांडा, भांडा, पण एकच मागणी करा, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी व्हायलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाचवायलाच पाहिजे, महिलांना अभय राहायलाच पाहिजे. एकच विनंती, आभाळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडी तरी खाली पाहावे. आभाळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडे जरी खाली पाहावे. ज्यांचे जन्म मातीत गेले त्यांनाही थोडे उचलून घ्यावे. धन्यवाद गीतांजली मॅडम.
आणि ज्या तळमळतीने त्यांनी या ठिकाणी प्रसंग सांगितले आणि त्या त्वेषाने त्या उठल्या आणि आज दारूबंदी कायदा तिथे व्हायला पाहिजे यासाठी त्या मागणी करतायत. खरंच त्यांचं काम हे खूप मोठं आहे आणि तुमच्या कामाच्या पाठीमागे सगळ्या पत्रकार असतीलच. आणि आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललो आहोत आणि मी राही भिडेंना आता विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन पण करावं. आमच्या सर्वांच्या प्रेमाखातर जमलेले तुम्ही सगळे भगिनींनो आणि बंधूंनो, आता ही वेळ आलेली आहे सगळ्या पुरुष बंधूंनी आधी पहिल्यांदा भगिनींनो म्हणायचं. एकदा कुणाला एक सांगते तुम्हाला, तुम्ही सांगू नका कुणाला. एक कार्यक्रम होता पोलीस मुख्यालयात आणि तिथे माननीय मुख्यमंत्री आले होते आणि मी तिथे आवाहन केलं की भगिनींनो आणि बंधूंनो म्हणलं तर आम्ही थांबू. त्यांनी सांगितलं मी पहिल्यापासून भगिनींनो आणि बंधूंनो म्हणतो. म्हटलं चला कळू तर द्या. आज हा जो कार्यक्रम आपण केलेला आहे तो आता इथे आपल्या विचारपीठावर जे सगळं महिलांनी सांगितलं ते अतिशय त्या ताईंनी इथे येऊन पोटतिडकीने जे मांडलं, संबंध महाराष्ट्राचीच ही समस्या आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही जा अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, अनेक समस्या ह्या सगळ्या आपल्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. आजकाल आपण बघतो, आपण खरं म्हणजे ज्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे आपण सर्वाधिक त्या प्राधान्यक्रमाने घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. काय होतं, महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रांची परिस्थिती आता अतिशय वाईट आहे. म्हणजे ताईंचं जे काही आज इथे पोटतिडकीने म्हणणं होतं ते कुठे दाखवणार तुम्ही ते दाखवणार कुठे? म्हणजे वर्तमानपत्रात ते यावं, कारण त्यांनी वर्तमानपत्रात ते वाचलं होतं. म्हणजे गावखेड्यातली वर्तमानपत्र आणि मुंबईतली वर्तमानपत्र ह्याच्यात फार फरक आहे. म्हणजे जी वृत्तपत्र इथे आहेत तर त्यांची परिस्थिती वेगळी आहे. जे वृत्तपत्रात काम करतात त्यांनाच माहीत आहे काय परिस्थिती आहे. म्हणजे मी तर असं नेहमी सांगते की आपण जेव्हा बातम्या देतो, आता पूर्वी मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा आम्ही ज्या बातम्या देत होतो की ग्रामीण भागात खेड्यापाड्यामधली स्त्री आता रखरखीत उन्हामध्ये लांब कुठेतरी माळावर जाऊन तिकडून हांड्यावर हांडे रचून पाणी आणतात. आणि आम्ही काय करायचो, बातमी छापायचो. हे आम्ही त्या लोकमतमध्ये त्यावेळेला बातमी छापायचो पहिल्या पानावर की हांडे घेऊन एकावर एक हांडे ठेवून लांबून लांबून पाणी आणतात अशी. तर इकडच्या मुंबईच्या वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी येणार नाही. तिथे काय येणार, ऐश्वर्या रॉयला मुलगी झाली म्हणजे ते आम्ही छापणार, पण ही बातमी छापणार नाही. अशा पद्धतीचं जे जर्नलिझम, जी पत्रकारिता आता सगळीकडेच बघितलेलं आपण आहे. दुसरे एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न मला असं वाटतं की त्याच्यावरही चर्चा झाली पाहिजे की विनयभंग, बलात्कार, तुमचे हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत, हत्या, आत्महत्या, हे सगळं जे घडतं आहे तर
त्याचा आवाज कोण उठवणार? एक बातमी दिली की संपलं. मग ह्या सगळ्या ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती आपली जाते, दोन तट पडल्यासारखी, एखादा असं विचारपीठ असेल की तिथे सगळेजण आजकाल मॉडर्न काय सगळं आहे तर त्याचं आकर्षण आहे प्रत्येकाला, पण जे आपल्याला मुळातून उखडून टाकायचं आहे त्याचा विचार आम्ही कधीच करीत नाही. ज्या पद्धतीने आपण सुधारणा आपली सुरू झाली पाहिजे ती होत नाही. म्हणजे ह्याचा एक विचार मला वाटतं करायला हवा. कारण काय होतं की आता उदाहरणच द्यायचं झालं तर मानसिकता बदलण्याचा विषय आहे. मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, मी तर म्हणते की ही मध्ययुगीन मानसिकता आहे, ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कुठलीच कोणाचीच प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आजची परिस्थिती आपण जर बघितली तर मी तर म्हणेन की आज हे म्हणण्याची वेळ आलेली आहे की महिलांनी, महिला असू दे किंवा पुरुष असू देत, त्यांनी काय करायला पाहिजे? मनुस्मृती घ्यायची की संविधान घ्यायचं? ह्या दोन्हीच्यात मनुस्मृती घ्यायची की संविधान घ्यायचं? आणि मला असं वाटतं की त्याचं प्रशिक्षण सगळ्या तरुणांमध्ये व्हायला हवं. आणि ते मनुस्मृती नाहीच, संविधानच. आणि मग संविधानाच्या बाजूने तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला एक नवी दृष्टी मिळू शकते. आणि या पुढील काळात सुद्धा अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम मी तर म्हणेन ठिकठिकाणी झाले पाहिजेत. तर स्त्रीचं सक्षमीकरण करणं हे प्रत्येकजण म्हणतं की स्त्रीचं सक्षम, नेमकं करायचं काय हे पण तर सांगायला पाहिजे. ते तसं काही सांगितलं जात नाही. एनिवे, पुढच्या काळात एक चांगला सुदृढ समाज होण्याकरता सगळेजण एकत्रित येऊन काम करतील आणि आपल्या देशाला, राज्याला पुढे नेतील अशी अपेक्षा बाळगून मी इथेच थांबते. व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानते की तुम्ही इथे आलात या व्यासपीठावर आणि आपला अनुभव इथे आम्हाला सांगितलेच. आणि त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांचेही सुद्धा आभार की तुम्ही इथे आलात आणि हे सगळे अनुभव तुम्ही ऐकलेले आहात. पण आता मी स्वाती घोसाळकर तुमचा निरोप घेते. धन्यवाद.